या 15 मिनिटांमध्ये आपण 3 ओव्हर समाप्त करायचे आहेत. गोलंदाज रवींद्र आणि पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका फलंदाज ईश्वर याच्या बॅटमधून. तर जोशी 11 भादवड आणि विपक्ष जून आंतरिक संघामधून जो सामना झाला त्या सामन्यामधून पराभवाची धूल चालली. जोशी 11 भादवड संघाला विजयाचा शिल्पकार सोमनाथ. नॉट आउट. 34 धावा ठोकल्या. चला योगेश नाना आपण आपल्या शुभ हस्ते बक्षीस प्रदान करायचंय. ज्या संघाने खऱ्या अर्थानं तुमच्या संघाला पराभूत केलं होतं. हॅलो हॅलो डीजे ए मिस्टर हॅलो मॅच क्या बघा वाहन चालकांना एक विनंती. आपल्या ज्या गाड्या आहेत प्लीज आपण पार्किंगमध्ये रवाना करा. वाहन चालकांना या ठिकाणी फुटबॉल व्हॉलीबॉलसाठी आपण जागा करून द्यायची त्या ठिकाणी. चला पुन्हा एकदा गोलंदाज रवींद्र. वैयक्तिक पल सांघिक पल संघाच्या वतीनं पहिले षटक. या ठिकाणी मात्र मेस्तान स्ट्रोक आत्मघातकी फटका. चेंडूखाली क्षेत्ररक्षक याच बरोबर मात्र जीवदान झेल सोडला जातो. सब डिसमिसल साधा सोपा झेल या ठिकाणी सोडला जातो. जीवदान मध्ये गजाला एक धाव कंप्लीट होते. एक धावाने संघाची धावसंख्या 6. ओव्हर क्रमांक पहिला. चला स्पीडअप करा. वेल कमी घ्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रवींद्र. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा प्ले केला. ऑन साईडला चेंडू जातो. शॉर्ट मिनी विकेटला रोहन तरे याच्या माध्यमातून चांगले शतरक्षण आपण आपल्याला इनफिल्ड मधून मात्र एक धाव कंप्लीट झाली आणि एक धावेने संघाची धावसंख्या 7 वर पोहोचली. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना आपण पाहतोय. सुपर 12 मधून पहिला सामना. या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नाही. फटका मारण्यासाठी क्रिकेटमधून ज्या आवश्यक गोष्टी असतात सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर. थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 अशी एक संत सुरुवात करताना संघ पण पाहतोय जय भजन कारिवली बी. चला लगेच वेल कमी घ्या. स्पीडअप करा. आता दुसरा कोण तुमची आणि कोणची लागेल? सुपर 12 मध्ये दुसरा सामना बोला. कुठे गेला? गाडी नंबर 8281. वाहन क्रमांक 8281. वाहन क्रमांक 0098. त्यानंतर सागर धुमाल तुमची गाडी आहे. आपण देखील आपली गाडी थोडीशी पार्किंग झोन मध्ये रवाना करा. गाडी क्रमांक काय आहे? 2021. नितेश पाटील आपण देखील आपली गाडी थोडीशी पार्किंग झोन मध्ये रवाना करा. तिसरी धाव घेताना फलंदाज गजा याची खडी मात्र संपुष्टात. 2 कंप्लीट. या 2 धावांनी संघ धावसंख्या 9.
चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. गोलंदाज दह्या मात्रे आणि अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. फलंदाज महेंद्र याच्या बॅटमधून चेंडू जातो आउट ऑफ पार्क. मोठा फटका बॅटमधून पाहतोय, बिग हिट. धावसंख्या साने पुढे धावसंख्या होती ती 15. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. दया मात्र याची गोलंदाजी आपण एकंदरीत अपडेट पाहिलं तर खऱ्या अर्थाने एक बलून डिलिव्हरी, ज्या पद्धतीने एखादा फुगा आपण हवेमध्ये फेकावं त्या पद्धतीने चेंडूची फेक केली जाते. चेंडू थोडासा स्वेर आहे, आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा पंच बाईटचा इशारा करतात. धावसंख्या 16. हा चेंडू मध्ये सुरेख सुंदर अप्रतिम. तसंच चेंज ऑफ पेस परिवर्तन देखील चेंडूमध्ये पाहतो. व्हॅरिएशन देखील चांगली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. पुणे एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका सजला आहे. चेंडूकडे मात्र शतरक्षक दक्ष. यस, वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट केलं आणि महत्वाचा दुसरा फलंदाज महेंद्र याची खेळी संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन संदेश. संदेश आपण देखील थोडंसं वेलकम घ्या, स्पीडअप करा. नेक्स्ट बॅट्समन संदेश. पुन्हा एकदा गोलंदाज दया म्हात्रे. अतिशय चांगला चेंडू, जागेवरून चेंडू फोर्स करण्याचा प्रयत्न होता प्रॉपर. जर एकंदर आपण या फलंदाज अपडेट पाहिलं तर पदलालित्य पाहायला मिळालं नव्हतं. फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी असतात तुमचं पदलालित्य, पायांची चाल, पायांचं मोमेंट, फुटवर्क फार महत्त्वाचं असतं. आता मात्र निश्चित थोडासा स्टेपआउट झाला. मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता अतिशय प्रथम उत्कृष्ट गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. मोठा फटका खाल्यानंतर गोलंदाज दया मात्र देखील स्वतःला कमबॅक करतोय, ज्यानं धावा दिल्या फक्त 9. बघा, मोठा फटका षटकार खाल्यानंतर फक्त धावा 9 दिल्या. 5 चेंडूमध्ये फक्त खर्च झाल्या 4 धावा. आणि एक महत्त्वाचा फलंदाज महेंद्र याला त्याने बाद केलं. आता मात्र तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज कोणी येईल हे देखील फार महत्त्वाचं आहे. रणजित. रणजित पाटील. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज येतोय रणजित पाटील. हा देखील संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे रणजित. आणि ईश्वरच्या बॅटमधून सुपार डुपार चौकार. धावसंख्या 4 ने पुढे शकते. धावसंख्या होती ती 20. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रणजित. हा चेंडू मात्र थोडासा स्वेअर आहे, आउट ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच बाहेर चिकून घेते. अमांतर धावे, अमांतर धावे संघात धावसंख्या 1 धावेने पुढे सकते. धावसंख्या होते ती 21-21.
आता मात्र चांगला चेंडू, संधी निश्चित होती या ठिकाणी फलंदाजाला बाद करण्याची. बॅट आणि चेंडूमध्ये हलकासा स्पर्श आपण निश्चित पाहिला होता. टॉपिस घेऊन चेंडू एस्टँडच्या मागे गेला होता. रोहनजी तरी याला मात्र तो चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाही. प्रयत्न मात्र निश्चित चांगला होता. ॲपर्स उत्तम होता. आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आणि फलंदाज त्रिफळीची बाद. नेक्स्ट न्यू बॅट्समन सिनू होतोय. गोलंदाज रणजित सज्ज मारुती 55 क्रॉस करतो. अलगत पाऊलचा रणम घेताना अतिशय प्रथम उत्तम दर्जाची गोलंदाजी. दोन दिग्गज संघ आपण पाहतोय. खऱ्या हाताने दोन्ही संघ मातबर नामांकित आणि या स्पर्धेतून खऱ्या हाताने दोन्ही संघाने एक जबरदस्त कामगिरी केलेली आहे. हा सामना देखील दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे, कारण जो संघ विजय संपादित करेल तो सुपर 6 मध्ये प्रवेश करेल आणि एका ट्रॉफीचा हकदार देखील असेल. हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे. पूर्ण दिवसाची मेहनत या सामन्यावर डिपेंड्स आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रणजित. नेक्स्ट बॅट्समॅन बॅटल सिनू. या ठिकाणी मात्र थोडासा मॅच स्ट्रोक आहे. स्वतः रणजित चेंडू खाली आहे. या वेलजच कॅच आणि त्याच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी केला जातो आणि महत्त्वाचा फलंदाज सिनू 0 धावसंख्येवर बाद. धावसंख्या किती? 22 धावा झालेले आहेत. 22 धावा झालेले आहेत. 22. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका होऊन कार्पेट चढून जातो. शॉर्ट मिड विकेटला एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, मात्र नकार दिला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. एका धावेने संघ धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होते ती 23. ओव्हर क्रमांक तिसरं संपते 3 षटकांच्या आधी. धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 23. 18 चेंडूंमधून फक्त खर्च झाल्या किंवा जमा झाल्या फक्त 23 धावा. आता उर्वरित शेवटचे 6 चेंडू बाकी आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमधून बघूया कारविली संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. सुभाष बत्तेनी यांचा संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतो आणि खऱ्या हातानाच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या संघानं उत्तम कामगिरी देखील केलेली आहे. सुपर 12 मध्ये या संघाचा प्रवेश आहे आणि सुपर 12 मधून कदाचित हा संघ विजय संपादित झाला तर सुपर 6 मध्ये पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भानुदास पाटील येतो शेवटचा अंतिम अखेरचं षटक हाताळण्यासाठी. भानुदास पाटील यांनी देखील स्पर्धेमधून अतिशय इम्प्रेस केलेले आहे. प्रेक्षकांना अतिशय चांगली गोलंदाजी आपण त्याची पाहिली. भानुदास पाटील हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ स्टंप. धावसंख्या 24. पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूवर पुल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज पांडुरंग याला. त्यानं
चेंडूवर मोठा फटका आहे. मुकेशचा प्रयत्न, अतिशय जबरदस्त प्रयत्न आपण पाहिले मुकेशच्या माध्यमातून झेलपर्यंत पोहोचण्याचं, मात्र झेलपर्यंत पोहोचू शकला नाहीये. एकच धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघ धावसंख्या होती ती 25. मेस्टाम स्टोक महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज ईश्वर याची खेळी संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन योगेश जातोय. चला ईश्वर, आपण लगेच स्पीडअप करा, थोडंसं यायचं आहे. क्रॉसिंग करायचे, 30चं सर्कल आपण क्रॉस करायचं आहे प्लीज. वेलेच्या संदर्भात थोडंसं सहकार्य का प्लीज. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज भानुदास. नेक्स्ट न्यू बॅट्समन जातो योगेश. सध्या अद्ययावत स्थिती आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही, खऱ्या अर्थानं ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र प्रॉपर बॅटच्या रडारमध्ये व्यवस्थित आला नाही. चेंडू जातोय डीप नॉनस्टॉपला. एक धावगडीची संधी, धावसंख्या 26. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती पांडुरंग याला. बघा पांडुरंग याच्याकडे देखील चांगली आवडी, चांगली क्षमता आहे. उत्तम फलंदाज आहे. मोठा फटका त्याच्या बॅटमधून येईल का? यास, पांडूच्या बॅटमधून सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट फटका आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज होती कारिवली संघाला तो फटका पांडूच्या बॅटमधून येतोय. संघाची धावसंख्या 32. तर मात्र शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि ह्या चेंडूवर देखील मोठा फटका येईल का की गोलंदाज थोडंसं कमबॅक करेल. भानुदास, हा चेंडू मात्र निश्चित थोडासा विचार करावा लागेल. निर्धाव 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 चेंडू आणि याच बरोबर षटक क्रमांक 4 संपतं. 4 षटकांची आधी धावसंख्या होती ती 32 आणि बीजाचं एक मापक लक्ष आहे 33 धावांचं. चला कारिवली संघ, आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. कारिवली संघाचं कॅप्टन, आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. हॅलो, चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन या. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. जय बजरंग गोरसई, जय बजरंग गोरसई बी. कारिवली संघाचा कॅप्टन, चला आपण लगेच, चला प्लीज. बघा वेलेच्या संदर्भात आपण सहकार्य करा. सूर्यास्त थोडंसं अस्ताला चाललेलं आहे. महत्वाची मॅच आपण खेळतोय याचं देखील भान ठेवा. सिद्धिविनायक अंजूर, चला आपण लगेच आपली सलामी जोडी पाठवा. प्रिन्स, आपण देखील या. ते बोलले ते बोल. बघा जो संघ विजय संपादित करेल तो एका ट्रॉफीचा हकदार असेल. वेलकम प्रिन्स.
चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक करतोय सुपर 12 मधून क्वालिफाय झालेले संघ एका बाजूला जय बजरंग गोडसे तिकडे कुठे इकडे या त्यानंतर आई जोगेश्वरी झू नांदुरकी चला कोण बोलतो डिसाईड करा बोला प्लीज भाऊ काय म्हणणं आहे हेड असं म्हणणं आहे आणि एक्झिट मला वाटतं तेच पडतं मान्यवरांचं खूप खूप आभार फक्त आपण एका स्वरामध्ये आपला निर्णय सांगा शतरक्षण बिल पास धन्यवाद 4-4 आले काय बाबा बाद आहे हा 4-4 वर आहे दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट खूप खूप शुभेच्छा चला धन्यवाद डीजे मॅन डीजे मैदानामध्ये पहिला सामना नॉकआउटचा आपण पाहतोय बघूया सुपर 6 मध्ये कुठला संघ दाखल होतोय चला क्षेत्राचे लावून घ्या कारिवली संघ सलामीर जोडी आलेली आणि आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये दाखल होत आहेत सूर्यकांत मोरे सर आणि जितेंद्र वेती सर दोघांना देखील शुभेच्छा देऊया सर्व दमन वासियांचं देखील आपण स्वागत करूया दमन चषक 2024 मध्ये क्या बात आहे बघा धर्मेंद्र तांगडी सरांनी आता पंचांसाठी पारितोषिक लावलाय अगदी पंचांनी जर ते चांगले ऍक्टिव्ह मध्ये चौकार षटकारानंतर जे धून पेश होईल त्याच्यावर जर आपण डान्स केली तर धर्मेंद्र तांगडी सरांकडून 1000 रुपये आहेत आपले 4चे 4 पंच करा धर्मेंद्र तांगडीने आपल्याकडे 4000 जमा केलेत करा होऊन जाऊ द्या हा चौघांनी केलं तर चौघांना ते बोलले प्रत्येकी 1000 33 धावा आहेत सुपर 6 मध्ये जाण्यासाठी एवनजोडी सिद्धगंगा अंजूर संघाला तर 33 थांबवायचे आहेत जय बजरंग कारिवली ब संघाला सुपर 6 मध्ये गेले की समजा दमन चषकाच्या एका ट्रॉफीचा हकदार इथून संघ होणार आहे नक्की चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करूया पहिला चेंडू ऑन साइडला ऑन दी कार्पेट चाललाय रवींद्र मडवी आणि प्रसाद पाटील ही जोडी आलेली आहे पहिल्या चेंडूवर एक सिंगल 33 धावांचे लक्ष्य आहे अंजूर संघाने या संपूर्ण स्पर्धेतून अप्रतिम कामगिरी केली आहे इथे बिमारचा इशारा आणि बिमार केला आहे गोलंदाज रोहिदास म्हात्रेला 1-2 का 4 चेंडू सीमापार या चेंडू आलेत 5 धावा प्रसाद पाटीलच्या बॅट मधून हा चौकार धावसंख्या 6 नक्कीच रोहन तरेच्या नेतृत्वाखाली एवन जोडी सिद्धगंगा अंजूर संघाचा संघ साखळी सामन्यातून सलग 3 सामने खेळलाय आणि नॉकआउटची बाद फेरीचा पहिला सामना आणि 33 धावांचं लक्ष्य आहे सुपर 6 मध्ये जाण्यासाठी चांगली सुरुवात बघूया रोहिदास म्हात्रे कमबॅक करतील का फ्री चेंडू प्रसाद पाटील यांच्यासाठी पोल केलाय कंट्रोल पोल इथे 1 धाव मिळेल डीप मिड विकेट मधून चेंडूला उचललाय एक सिंगल धावसंख्या 7 धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली आहे बघूया रोहिदास म्हात्रे
इथे चेंडू अगदी हलक्या हाताने उडवला हवेमध्ये. बघूया जज करतील का महेंद्र. चांगला प्रयत्न महेंद्रचा. 2 धावा पूर्ण केलेत रवींद्र मडवीनं आणि 2 धावांनी संघाची टोटल 9. चला चला वेळ कमी घ्या. अजून एक सामना खेळवायचा आपल्याला. सुभाष बत्तीनीनं टिपला असेल. फलंदाज बाद रवींद्र मडवी. पहिली विकेट रोहिदास म्हात्रेच्या खात्यावर. 9-1 33 बनवायचे आहेत. 8.25च्या सरासरीनं. रुको 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 चालू कर. छोटू आवाज दे. सुभाष बत्तीने आणि झेलसाठी दरम्यान तांगड्यांकडून पारितोषिक आलेलं आहे. धावा बनलेत 9. चेंडू शिल्लक आहेत अजून 2. चला कारिवली संघ जरा वेळेच्या बाबतीत सहकार्य करा मित्रांनो. अजून आपल्याला एक सामना इथे खेळवायचा आहे. बाद फेरीचा दुसरा सामना आहे. रोहिदास इथे नक्कीच हॅट्रिकसाठी पारितोषिक लावलं होतं आणि चितचा अपील जरूर केला आहे दयासाठी. मात्र पंचांनी लेगबायची 1 धाव इथे डिक्लेअर केलेली आहे. धावसंख्या 10. नक्कीच अगदी सुभाष बत्तीने झेलसाठी दरम्यान तांगड्यांकडून एक 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि दया मात्र येणार षटकार रेटीसाठी 1000. बघूया प्रसाद पाटीलचा फटका फसलाय. झेल ची संधी होती मात्र रोहिदास म्हात्रे यांनी प्रयत्नच केले नाही. 1 सिंगल 1 बाद 11 धावा. 1 बाद 11 अजून 18 मध्ये 22. चला चला स्पीडअप करा जरा कारण की आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. नक्कीच अजून उद्याचा दिवस आहे. गेले 5 दिवस चांगलं सहकार्य सर्व संघांकडून संघटनेला लाभलेलं आहे. उद्या स्पर्धेचा फायनल डे आहे आणि उद्या देखील आपल्या लवकर फायनल सामना आणि बक्षीस वितरण सोहळा आटपून आपल्या भिवंडी मायदेशी प्रवास करायचा आहे. सर्वांनी सहकार्य करा. 18 चेंडू 22 धावांचं समीकरण. बघूया गोलंदाज गजा आलेले आहेत. नक्कीच जय बजरंग कारिवली ब संघाचा एक सर्वात जुना जाणता खेळाडू. हा फटका प्रसाद पाटीलच्या बॅट मधून आणि चेंडू चाललाय सीमापार. धावांनी संघाची टोटल 17. हा फटका प्रसादना पुन्हा एकदा टर्न केला ऑन साइडला. बघूया पांडुरंग तिथे उपस्थित आहेत. एका धावीने संघाची टोटल 18 वर पोहोचलेली आहे. 18 धावा चेंडू टाकून झालेत 8.
24 मध्ये बनवायचे 33 आणि सध्या तरी एवन जोडी सिद्धूराव अंजूर संघ ऑल इज वेल आहे. चेंडूचा पिछा जरूर केलाय आणि रिटर्न क्रीजच्या बाहेर हा चेंडू फेकलाय. जितेंद्र वैती सरांनी नो बॉलचा इशारा केलाय. फ्रीट दया मात्रेसाठी फ्रीट आहे. धावा बनलेत 19. 8 चेंडू मध्ये 1 बाद 19. हा फटका ऑन साइडला केला होता. बघूया चेंडू बॅटला स्पर्श झालाय की शरीराचा भेद घेतलाय. पंचांचा इशारा येत नाही म्हणजे बॅटला चेंडू स्पर्श झालाय. 20 झाले 13 बाकी. चेंडू आहे 15 चेंडू मध्ये 13. सुपर 3 मध्ये जाण्यासाठी अंजूर संघाला सुपर 6. अरे इथे फटका उडवला प्रसाद पाटीलला आणि इथे देखील झेल ड्रॉप ईश्वर कडून. सुपर 6 आहे नक्की. सुपर 12 नंतर सुपर 6 आणि सुपर 6 नंतर सुपर 3. 22. काय फटका उडवलाय कवकारा रिझर्वला. पुन्हा एकदा संधी आहे आणि इथे झेल टिपला आहे. फलंदाज बाद प्रसाद पाटील. महेंद्रने झेल टिपलाय. 22 वर धक्का नंबर 2 आणि आता मैदानामध्ये मुकेश पाटील खूप मोठे नाव आहे अंजूर गावासाठी. या खेळाडूंना भरपूर चांगला क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट रेग्युलर खेळलेला आहे. भिवंडी सिटी चांगला क्रिकेट मुकेश पाटील देखील खेळलाय. नक्कीच महेश गायकर अजय पाटील आई योगेश्वरी झून आंतरकी संघाचे हे खंदे समर्थक आहेत. 13 चेंडू मध्ये 11. मध्ये 11 मुकेश पाटील 2 गजा. चेंडूला अगदी टॅप केलं हलक्या हाताने. स्वतः गोलंदाज गजा चेंडूला उचलत आहेत. 2 ओव्हर 23. आता 12 मध्ये 10. 12 चेंडू मध्ये 10 धावा. चला चला पास करा जरा. अजून आपला एक सामना खेळवायचा आहे. जय बजरंग गोरसई आणि आई जोगेश्वरी झून आंदुरकी. सुपर 12 मधला सुपर पहिला सामना प्रेक्षकांसमोर आहे आणि सुपर 6 मध्ये जाण्याच्या तयारीत अगदी आपण पाहिलं तर एवन जोडी सिद्धूने अंजूर. गोलंदाज शिनू. नक्कीच आमचे मंगेश नाईक थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. संघ सुपर 12 मध्ये जरूर पोहोचलाय मात्र सुपर 6 ची वाट कुठेतरी कठीण या संघाला झालेली आहे. कारण की 12 मध्ये 10 थांबवायचे आहेत आणि हा फटका उडवलाय. बघूया चेंडू शॉट मिड विकेटला. स्वतः गोलंदाज उचलतायत. मुकेश दुसरीचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्न सफल. धावा लागलेत 25. आता 11 मध्ये 8. 11 चेंडू 8 धावा. चला चला आजच्या दिवसातला 11वा सामना आहे. आणि 12वा खेळवायचा बाकी आहे. इथे रिव्हर्स फटका संपर्क झाला. संदेश पाटील चेंडूला उचलतात का पाहूया. डीप ऑफ फाईन लेग रिझन मधून चेंडू अखेरकार उचलला संदेश पाटीलला. 2 धावांनी संघाची टोटल 27. आता 6 ची गरज. चेंडू शिल्लक आहे 10. चला पुढील दोन्ही संघ लगेच तयारीत राहा. आणि मला वाटतं जोगेश्वरी आई जोगेश्वरी झून आंदुरकी संघानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय.
हा मुकेशच्या बॅट मधून फटका उडवला बघूया आणि हा चेंडू सीमापार विजयी षटकार. अभिनंदन निलेश पाटील, सुकेश डाकी, एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर. सुपर 6 मध्ये हा संघ दाखल झाला आणि दमन चषकाचा पहिला संघ सुपर 6 मध्ये पोहोचलेला आहे. हार्ड लक, टफ लक कारिवली आणि बेस्ट ऑफ लक अंजूर. चला चला लगेच मैदान खाली करा कारिवली संघ. रोहन तरे आपलं देखील अभिनंदन. या सामन्यातील सामनावीर खेळाडू. नक्कीच आपण या सामन्यातून सामनावीर देऊया. एक सिनियर खेळाडू सलामीवीर